स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी 19 जानेवारी 2025 दिनविशेष आणि चालू घडामोडी 19 जानेवारी 2025 दिनविशेष महत्त्वाच्या घटना 1839 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला. 1903 अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड सातवे यांना अटलांटिक महासागरापार पाठवलेला पहिला बिनतारी संदेश पाठवला. 1942 दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने ब्रह्मदेशावर आक्रमण केले. 1949 पुणे नगरपालिका आणि उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली. 1949 क्युबाने इस्रायलला मान्यता दिली. 1954 कोयना धरण जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. 1956 देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा वटहुकूम जाहीर झाला. 1966 इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 1968 डॉ. ख्रिस्तोफर बनार्ड यांनी पहिली यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया केली. 1986 सी ब्रेन हा पहिला संगणक व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली. 1996 उस्ताद अल्लारखा खा यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर झाला. 1996 लेखक एम.टी. वासुदेवन्हा नायर यांची 1995 च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली. 2006 नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले. 2007 सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला. जन्म 1736 वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे जेम्स वॅट. 1809 गूढ आणि भयकथांचे लेखक एडगर ॲलन पो. 1886 हिंदुस्थानी शास्त्रीय गायक सवाई गंधर्व. 1892 विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी. 1898 लेखक व समीक्षक वि. स. खांडेकर. 1906 चित्रपट दिग्दर्शक मास्टर विनायक. 1920 संयुक्त राष्ट्रांचे 5वे सरचिटणीस झेवियर पेरेज द कुइयार. 1936 बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झियाऊर रहमान. मृत्यू 1597 मेवाडचे महाराणा प्रताप. 1905 भारतीय तत्त्वज्ञानी देवेंद्रनाथ टागोर. 1960 मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे. 1990 भारतीय तत्त्वज्ञानी ओशो. 2000 एम.ए. चिदंबरम भारतीय उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक. विशेष दिवस 1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF स्थापना दिवस. भारतात आपत्ती व्यवस्थापन आणि प्रतिसाद यामध्ये योगदान देणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा NDRF स्थापना दिवस जानेवारी 19 रोजी साजरा केला जातो. 2 आंतरराष्ट्रीय पॉपकॉर्न दिन. जगभरातील पॉपकॉर्नप्रेमी या दिवशी पॉपकॉर्नचा आनंद साजरा करतात. 19 जानेवारी 2025 चालू घडामोडी 1 केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची नवीन उपक्रमांची घोषणा. संपूर्ण भारतात सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन NBM 2.0 संचार साथी मोबाईल ॲप आणि 4G मोबाईल साईट्सवर इंट्रा सर्कल रोमिंग यांसारख्या अनेक दूरसंचार उपक्रमांची सुरुवात केली. 2 शहरी स्वच्छता सर्वेक्षणाची 9वी आवृत्ती सुरू. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जगातील सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता सर्वेक्षणाच्या 9व्या आवृत्तीसाठी नवीन शस्त्रसाठा उघडला. या आवृत्तीत नागरिकांच्या सहभागाद्वारे आणि तृतीय पक्षाच्या प्रमाणीकरणाद्वारे शहरी स्वच्छतेला प्रोत्साहन देणारा सरलीकृत दृष्टिकोन सादर केला आहे. 3 ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडचणी. पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार ग्रीन हायड्रोजन प्रकल्प घोषणांमध्ये वाढ झाली असली तरी त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. घोषित उपक्रमांपैकी फक्त काही टक्केच कार्यान्वित झाले आहेत. 4 मालवणी महोत्सव 2025 चे आयोजन. ठाणे येथे कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने मालवणी महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कोकणातील संस्कृती, खाद्यपदार्थ आणि हस्तकला यांचे प्रदर्शन होणार आहे. 5 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन. प्रगती मैदानातील भारतमंडपममध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या एक्स्पोमध्ये देशातील मोबिलिटी क्षेत्रातील नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. 6
जागतिक बँकेचा भारताच्या वृद्धिदरावरील अंदाज. जागतिक बँकेने अंदाज व्यक्त केला आहे की येत्या 2 वर्षांत भारताचा वृद्धिदर 6.7% राहील. दक्षिण आशियाचा वृद्धिदर वित्त वर्ष 2025 ते 26 मध्ये 6.2% राहण्याचा अंदाज आहे. 7. संचार साथी ॲपचे लोकार्पण. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी दूरसंचार विभागाने संचार साथी हे ॲप लॉन्च केले आहे, ज्यामुळे नागरिकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळेल. 8. इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया च्या अहवालानुसार ग्रामीण भागात इंटरनेट वापरकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे, ज्यात महिलांची टक्केवारी 47% आहे. 9. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण. राष्ट्रपतींच्या हस्ते 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आले. 10. पाकिस्तानचा PRSCE-01 उपग्रह प्रक्षेपित. चीनने जियुक्वान लॉन्च सेंटर वरून पाकिस्तानचा PRSCE-01 हा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या अंतराळ कार्यक्रमाला चालना मिळाली आहे. 11. ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये भारताची स्थिती. ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025च्या फोर्सफायर पॉवर रँकिंगमध्ये भारत 4थ्या स्थानी आहे, तर चीन 3ऱ्या स्थानी आहे. 12. मोबाईल सेवांसाठी स्पेक्ट्रम रिफॉर्मिंगला मंजुरी. मोबाईल सेवांची गरज भागवण्यासाठी 687 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमच्या रिफॉर्मिंगला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, ज्यामुळे दूरसंचार सेवांचा विस्तार होईल. 13. शहराबाहेरील विकासासाठी ग्रोथ सेंटरची स्थापना. शहराबाहेरील परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्यात 100 ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला आहे, ज्यामुळे नागरीकरणाचे प्रमाण 45.23% पर्यंत वाढेल. 14. महाराष्ट्रातील जिल्हा पालकमंत्रींची यादी जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे व मुंबई शहराचे पालकमंत्री, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री. अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताच आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.